आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। जिंतूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराने जोर धरला असून प्रत्येक प्रभागात गल्लोगल्ली घराघरात उमेदवार संपर्क साधण्यात प्राधान्य देत असून कॉर्नर सभा बैठकीचे आयोजन करीत उमेदवार मोठ्या तयारीनिशी मैदानात उतरले असून नागरिकांना विविध कामाचे आश्वासने देऊन उमेदवार आपली बाजू लोकांच्या मनात भावुकपणे रुजवण्यासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार वेगाने प्रचाराला लागलेले आहेत। जिंतूर नगर परिषदेच्या वार्ड नंबर 6चे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रदीप सुंदरराव चव्हाण यांनी प्रचारात मुसंडी मारीत आघाडी घेतली असून या अगोदर नगरसेवक पद भूषविले असल्याने त्यांनी स्थानिक नागरिकांना दिलेली साथ आज या निवडणुकीत त्यांच्या फायद्याची ठरत असून त्यांचा विजय हा निश्चित असल्याचे अनेकांनी जनता न्यूजशी बोलताना सांगितले। वास्तविक पाहता जिंतूर नगर परिषदेची निवडणूक जेवढी सोपी समजली जाते तेवढी सोपी राहिलेली नसून भारतीय जनता पार्टीने सुरुवातीपासूनच निवडणूक व्यूहरचना अतिशय योग्य प्रकारे केल्याने व संबंधित उमेदवार प्रचारात आघाडी घेत असल्याने या निवडणुकीत विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल होत असताना दिसून येत आहे। जिंतूर नगर परिषदेच्या निवडणुकीत शहरातील मतदान हे 48,807 आहे। त्यामध्ये सर्वात जास्त मतदान हे मुस्लिम बांधवाचे असल्याकारणाने अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा मुस्लिम समाजाचा उभा केला असून त्याचीच पुनरावृत्ती ही काँग्रेस पक्षांनीही करीत मुस्लिम समाजाचाच उमेदवार दिला असल्याने मुस्लिम बांधवांच्या मताचे विभाजन झाल्यास या सर्व गोष्टीचा फायदा भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री प्रतापराव देशमुख यांना होताना दिसून येत आहे। परभणी जिल्ह्याच्या आदरणीय पालकमंत्री सौ मेघना दीदी साकोरे बोर्डीकर व तालुक्यातील ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्व असलेले माजी आमदार श्रीमान रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांनी मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थी न्याय देण्यासाठी अनेक वार्डात नगरसेवक म्हणून मुस्लिम समाजाचे उमेदवार उभे केले असल्याने अनेक वार्डात बोर्डीकर नेतृत्वाचाच बोलबाला असल्याकारणाने इतर पक्षाची रणनीती किती प्रमाणात यशस्वी होते हा तर येणारा काळच सांगेल। या निवडणुकीनिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या व नगरसेवक पदाच्या प्रचारार्थ भाजपाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष माननीय इद्रिस मुल्तानी यांच्या जाहीर सभेनंतर निवडणुकीच्या वातावरणात बराच फरक झाला हे मात्र तितकेच खरे। जनता न्यूज महाराष्ट्रासाठी मास्टर चंदन कुमार वाकळे, जिंतूर।